कपड्याच्या आहेराची प्रथा बंद करा. साडी, पातळ, टॉवेल, टोपी, फेटे, उपरणं, शाल ह्या आहेर प्रथा आता बंद करायला हव्यात. आपला समाज असो किंवा आणखी कुठलाही समाज असो, या प्रत्येक समाजामध्ये ही प्रथा चांगली घर करून बसलेली आहे. लग्नात आहेर द्यावाच लागेल, लोक काय म्हणतील, चांगलं दिसत नाही वगैरे वगैरे असं बोलून आहेर करावाच लागतो. आहेर म्हणजे 200 रुपयांची साडी, रुमाल, टोपी, शाल, उपरणं या वस्तू. आणि मग या वस्तू अगदी वर्षश्राद्ध किंवा कुठला दुःखद प्रसंग असेल त्यावेळीही दिल्या जातात आणि या सगळ्यांचा खर्च प्रत्येकी 300 रुपये तरी येतो. आपल्या समाजात लग्न, वास्तुशांती, सत्यनारायण पूजा किंवा अशाच कोणत्याही प्रसंगात कपडे, साडी घेऊन जाण्याची प्रथा सर्वांनी आपल्यापासून बंद करा आणि त्या प्रसंगी आयोजनकर्त्यास पूर्वीप्रमाणे रोख आहेर देण्याची प्रथा पाडावी. त्यामुळे आयोजनकर्त्यास व आपल्या समाजास फायदा होऊ शकेल. आपण कोणत्याही प्रसंगी 100, 200, 1000 रुपयेपर्यंतचे कपडे आहेर म्हणून करतो, परंतु ते कपडे कुणीच वापरत नाही. आहेर स्वीकारणारे हे कपडे पेट्या किंवा कपाट भरून ठेवतात आणि पुढच्या प्रसंगी लेनदेनामध्ये तेच वापरतात. अशा प्रकारे वेळ व पैशाची बर्बादी तर होतेच, शिवाय कोणालाच काहीच मिळत नाही. जर आपण कपडे, साडी याऐवजी रोख आहेर दिला तर लग्न किंवा कार्यक्रम करणाऱ्याला ती रक्कम उपयोगी येईल आणि त्यांना एक प्रकारे मदत केल्यासारखं होईल. आज आपल्या समाजात बरेचसे गरीब परिवार आहेत, त्यांना तर याचा खूप फायदा होईल. आपल्या समाजात लग्नप्रसंगी अंदाजे 1000भर पाहुणे येतात आणि जर सर्वांनी कपडे घेण्याऐवजी 50 ते 200 रुपये आहेर दिला तर लाखभर रुपये सहज जमतील. कार्यक्रमात रोख पैसे स्वरूपात देणं शक्य नसेल किंवा ती व्यक्ती लाजून घेत नसेल तर गुगल पे, फोन पे करून सुद्धा आपण त्यांना